आज आपल्या कॅमेरामॅन म्हणजेच की सचिन दादाचा आज वाढदिवस होता, त्याच्यामुळे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी केक तर आणलं होतं, पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की या एका सेलिब्रेशन मुळे एवढे सारे भांडणं होतील म्हणून. पण आता तुम्हाला पण विचार पडला नसेल की नेमकं हे भांडणं का झाले असतील. चला ते तर मी तुम्हाला सांगतोच, फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर भावनो, आज त्या व्यक्तीचा वाढदिवस होता जे व्यक्ती नाही का माझ्यासोबत कधी पण आणि कुठे पण उभा राहतो आणि माझ्या प्रत्येक प्रवासात ते माझ्या सोबत असतात. आणि याच्यावरून तर तुम्हाला समजलं असेल की नेमका आज वाढदिवस होता तरी कोणाचा. घरी मस्तपैकी चहा वगैरे पिऊन निवांतपैकी मी आलो सचिन दादाच्या घरी. सचिन दादाच्या घरी पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे मला वाटलं की म्हटलं ते आंघोळ वगैरे करून रेडी झाले असेल. त्यांच्या जवळ पोहोचल्यानंतर कळालं की ते नेमकेच उठलेच होते. तर मी त्यांना सांगणारच होतो की म्हटलं तुम्ही आंघोळ करा म्हणून, पण आज मी स्वतः आंघोळ केलेली नव्हती. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आमचा वाढदिवस असो या काही असो, पण आम्ही नेहमी असेच राहणार. हॅशटॅग बिना आंघोळीची संघटना. तिथून घरी आल्यानंतर असं झोपलो की डायरेक्ट संध्याकाळच्या 3 वाजता उठलो. 3 वाजता पण उठणार नव्हतो बरं का, पण आईने सांगले आज तुला काम केलं हे घे म्हणे. चहा पिल्यानंतर पोट थोडंसं गरम झालं होतं, त्याच्यामुळे आईने नाही का त्याच्यासोबत दही पण दिली होती. नेमकं आज मी काम पण काय केलं नव्हतं आणि निवांतपैकी झोपलो होतो, तरी पण मला एवढे सारे लाभ भेटले तरी कसं काय हा विचार मी पण करत होतो. नेमकंच मी ते खाल्लं जातो तेवढ्यात आईने सांगितलं की आज आपली नळ येणार आहे आणि तुला नाही का त्याचं पाणी भरावं लागणार. मग तुमच्या भावाने एवढं पाणी भरलं की डायरेक्ट बघून सगळं भरून घेतलं, कारण 15-15 दिवस नळ येत नाही राव आमच्या इकडे. बरं हे सगळं जागलं. मी काय म्हणतो भावांनो, हा ब्लॉग ना थोडासा मोठा होता, त्याच्यामुळे दादाचा बर्थडे सेलिब्रेशन या ब्लॉग मध्ये दाखवणं शक्य नाही, आणि त्याच्यामुळे मी या ब्लॉगचा पार्ट 2 बनवलेला आहे, आणि ते पार्ट 2 पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला आताच फॉलो करून घ्या.